वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी सुरू आहे। पार्टीवरून अखिल चित्रे यांनी ट्विट केले। ट्विट करत भाजपावर त्यांनी निशाणा साधला आहे। त्यांनी नेमका ट्विटमध्ये काय म्हटले आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरू आहे? इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिका परवानगी देतच कसं? आणि किल्ल्यावरील ह्या दारू पार्टीसाठी संयोजक कोण? तर महाराष्ट्र पर्यटन विभाग। नक्की काय सुरू आहे? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे सो कॉल्ड सांस्कृतिक मंत्री आशिष कुरेशी? हेच भाजप आणि त्यांच्या नोकर पक्षांचा ढोंगी हिंदुत्व अन लबाड संस्कृती, असं ट्विट अखिल चित्रे यांनी केलेलं आहे आणि भाजपावर निशाणा साधलाय। दरम्यान यावर काही राजकीय प्रतिक्रिया आल्यात, आपण पाहूयात। किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी, हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतोय। तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल, ज्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे, पैसे घेऊन दिलेली आहे आणि त्या पवित्र स्थळांचं पावित्र्य घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्या ज्या चुकीच्या गोष्टी घडत होत्या त्या उद्धव ठाकरेंच्या संयुक्त विद्यमानाने होत होत्या असं त्यांना म्हणायचं आहे का? त्यामुळे जर कुठल्याही पब्लिक स्पॉटवरती अशा चुकीच्या गोष्टी होत असतील, त्या जेव्हा निदर्शनात आणून देण्यात येतील, पोलीस त्याच्यावरती कडक कारवाई करतील आणि याच्या पुढे त्या गोष्टी पूर्णपणे बंद करतील। आणि अशा प्रकारे पोलिसांनी अनेक ठिकाणी ही कारवाई केलेली आहे आणि भविष्यातही अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे। परंतु अशा प्रकारच्या घटनांचं, ज्या प्युअरली लॉ अँड ऑर्डर इन्सिडेंट्स आहेत, त्याचा जर कुठलाही राजकीय त्याचा अर्थ काढण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुका दृष्टीपथात आहेत आणि त्या लक्ष्यामध्ये ठेवून काहीतरी फेक नरेटिव्ह तयार करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न उबाटातर्फे करण्यात येतो। मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की काही गोष्टींमध्ये आपले मतभेद आपण बाजूला ठेवले पाहिजे। ड्रग्ज असतील, चुकीच्या घटना ज्या तुम्ही म्हणता अशा होत असतील, तर याच्यासाठी ड्रग्ज विरोधात जर मोठं काही महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार करत असेल तर आम्ही ताकदीने सरकार बरोबर उभं राहू। पण ड्रग्ज माफिया, ड्रग्ज ह्या सगळ्याबद्दल झिरो टॉलरन्स हा देशात, जगात आणि आपल्या राज्यात असलाच पाहिजे। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।